अतिक्रमण विरोधी कारवाई विरोधात सांगलीकरांचा संताप। अरे आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर काय? अरे आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर काय? सांगली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे संतप्त झालेल्या छोट्या व्यावसायिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। विश्रामबाग परिसरातील टपऱ्यांवर महापालिकेनं जेसीबी चालवून खोकी जमीनदोस्त केल्यानं व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। कष्ट करून पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना मातब्बर मंडळींच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर करण्यात आला। या कारवाईमुळे व्यावसायिक गुन्हेगारीकडे वळण्याची भीती व्यक्त करण्यात आली। या मोर्चाचं नेतृत्व पृथ्वीराज पवार, हमाल पंचायतचे विकास मगदूम, आनंदा लेंगरे यांनी केले। गुढीपाडव्यापर्यंतचा अल्टिमेटम देत शहरातील बड्या मंडळींच्या अतिक्रमणाचे बोर्ड हातात घेऊन गांधीगिरीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। सांगलीतील अतिक्रमण विरोधी मोहिमेवरून छोट्या व्यावसायिकांचा संताप उफाळून आला असून गुढीपाडव्यापर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर महापालिकेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले। आज आम्ही विश्रामबाग येथे जी कारवाई झाली त्या संदर्भात मोठा मोर्चा घेऊन आलोय, कारण त्या ठिकाणी शहरातला सगळ्या प्रकारचा कष्टकरी वर्ग तिथं उपलब्ध होता। तिथं माथाडी बांधव होते, तिथं खोकीवाले होते, तिथं फास्ट फूडवाले होते, तिथं भाजीवाले होते, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे होते। एवढं सगळं असताना त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी नोटीस दिली ती नोटीसच मुळात कायदेशीर आहे का याचा आम्हाला प्रश्न आहे। कारण ती नोटीस फक्त 24 तासाची दिली आणि त्याच्यात शंका येणारी गोष्ट अशी की बरोबर तुम्ही शनिवार रविवार बघूनच का दिली? तुम्ही जर का सत्यम आहात तर ती नोटीस तुम्ही आम्हाला सोमवारी द्यायला पाहिजे होती, आम्हाला कोर्टात जायला किंवा तुमच्यासमोर म्हणणं मांडायला परवानगी द्यायला पाहिजे होती, आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं। असं ठरवून तुम्ही शनिवार रविवारच का दिला? म्हणजे कोर्ट बंद, वकील नाहीत, तुम्ही स्वतः हजर नाही, म्हणजे याच्यामध्ये शंका येणारी गोष्ट आहे। ही ठरवून कोणाची सुपारी फोडल्या काय अशी आम्हाला शंका आहे। प्रशासन यामध्ये सामील आहे। कोण बिल्डर त्याच्या जागेच्या मागे लागला याचं नाव आमच्याकडे आलेलं आहे। कुठल्या अधिकाऱ्याचे तिथं समोर 2-2 मजले त्या नवीन इमारतीमध्ये आहेत हे आमच्याकडे आले। त्या इमारतीला कोण फायनान्स करायला लागले हे आमच्याकडे आले आणि त्या जागेवरती कुणाचा डोळा आहे हे सगळे गोष्ट आम्ही येणाऱ्या काळामध्ये उघडे करू। दुसरं रेल्वेला आमचं सांगणं आहे की तुम्ही म्हणताय तुमची जागा आहे, मग तुमचा रेल्वेचा ट्रॅक त्या RCT मॉल खालनं गेलाय, त्याला डोजर लावायची तुमची हिंमत आहे काय? पहिला त्याला डोजर लावा, मग आमच्या दारामध्ये या। आणि आज आमच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतोय की ह्या आयुक्त साहेबांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त प्रशासन राज्य म्हणून काम केलं। त्यांनी आमच्या सर्वसामान्यांकडे, गोरगरिबांकडे, कष्टकऱ्यांकडे अजिबात बघितलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांच्या समोर हे प्रश्न मांडलेले आहेत। मला आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगलीमध्ये आल्या या शहरातले सगळे व्यापारी, उद्योजक, कष्टकरी वर्ग, बिल्डर्स सगळेच्या सगळे तुमच्याकडे आले होते, त्यानंतर आज तागायत या शहराचा सर्वसामान्यांपासून मोठ्या लोकांपर्यंत 1 रुपयाचा उत्पन्न वाढेल असं तुम्ही कुठलं काम केलंय काय सांगावं। दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की घरपट्टीचा विषय संपलेला नाही, तो आज ना उद्या डोकं वर काढणार आहे तो राक्षस, कारण त्याचा ठराव यांनी ऑलरेडी करून ठेवलेला आहे। तो ठराव जर का विखंडित करायचा असेल तर पुन्हा शासनाकडे जायला लागते आणि शासनाने ते मान्य केलं तर होते। हे आयुक्त साहेब आता थांबतील असं नाही। यांची कुऱ्हाड जसं गोरगरिबांवर पडणार आहे, कष्टकऱ्यांवर पडणार आहे, तसं सर्व मालमत्ता धारकांच्यावर यांची कुऱ्हाड पडणार आहे। त्यामुळं ह्या आयुक्त साहेबांना प्रशासन म्हणजे काय, या प्रशासनानं लोकप्रतिनिधींशी कसं समन्वय ठेवून काम करायचं असते हे जर का करायचं नसेल तर त्यांच्याशी आमचा संघर्ष हा होणारच। आम्ही आज गांधीगिरीच्या मार्गाने 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत गांधीगिरी आम्ही क्रांतीच्या पुतळ्यापासून स्मारकापासून सुरुवात केलेली आहे। आज क्रांती सिंहांची जशी तुफान सेना होती आणि इंग्रज सरकाराच्या विरोधात टोकाची भूमिका घेत होती, त्या टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी आम्ही ती घेणार।
आयुक्त साहेब जर का त्या दिवशी लोकांना, महिलांना, माता भगिनींना म्हणत होते मरा जावा, तर लक्षात ठेवा आयुक्त साहेब, आम्ही तुम्हाला उलटा आवाहन करतो, मरण पत्करू पण तुम्हाला शरण येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता या शहरामधला सगळा कष्टकरी वर्ग, मध्यमवर्गीय आम्ही या तुफान सेनेमध्ये जोडू. या शहराच्या बाहेरचा शेतकरी यामध्ये जोडू. या शहरातला प्रत्येक कष्टकरी वर्ग यामध्ये, प्रत्येक कष्टकरी संघटना यामध्ये जोडली जाईल. आणि 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी या तुफान सेनेचं पहिलं आंदोलन ह्या सांगलीमध्ये होईल. त्यामुळे प्रशासनानं, आयुक्त साहेबांनी आणि 78 नगरसेवक ज्यांना ह्या जनतेनं निवडून दिलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की हे व्हायचं नसेल तर तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि याच्यावरती मार्ग काढा. आयुक्त साहेब जर का दम देत असतील की तुम्ही कारवाईच्या आडवा आला तर तुमच्यावरती कारवाई करू आणि तुमचं नगरसेवक पद रद्द करू, मग आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा अधिकार कुणाला आहे तर तो महासभेला आहे. आणि तोच सर्वोच्च, संविधानाप्रमाणे महासभा सर्वोच्च आहे.